आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच पाहणी दौऱ्यादरम्यान एका बिल्डरवरही भडकले। तुम्ही पैसे कमावता, बदनामी मात्र आमच्या राज्याची होते, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। हिंजवडीमध्ये पाणी तुंबण्याबाबत अजित पवारांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळेच अजित पवार आज दौऱ्यावर पोहोचले होते आणि याच दौऱ्यादरम्यान अनेकांना अजित पवार यांनी झापलं। सकाळी लवकर जवळपास 6 वाजता त्यांचा हा दौरा सुरू झाला होता। परिसरामध्ये पाणी तुंबण्याची नेमकी काय काय कारणं आहेत, कुठे भराव घालण्यात आलेले आहेत, कुठे चुकीच्या पद्धतीने बांधकामं करण्यात आलेली आहेत, पाणी कुठे अडतं, या सगळ्याची अजित पवार यांनी पाहणी केली आणि त्यावेळेस उपस्थित असलेल्या काही बिल्डर्सना सुद्धा अजित पवार यांनी तुम्ही पैसे कमवता मात्र लाज राज्याची जातीये, आम्हाला त्रास सहन करावा लागतोय, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। कुणी मध्ये आलं की 353 दाखल नाही, कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तर 353 त्याला म्हटलं, बाकीचं कुणाचं ठेवायचं आपण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय काम होणार नाही। नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं सुरू होईल, ते आपल्याला होऊन द्यायचं नाही। एकदाच संपूर्ण कामच करून टाकायचं। अहो असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरं जातात की नाही, धरणं करताना मंदिरं जातात, तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय, ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही